थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये रंगतदार वळण पाहायला मिळणार आहे. आता शैलेंद्र दीक्षित यांनी आपली खरी चाल खेळायला सुरुवात केलेली आहे. गायत्रीला घराची कागदपत्र आणण्यासाठी बाहेर पाठवून ते प्रभू कुटुंबावर दबाव आणतात. घरात गीता, सूरज आणि दिनेश यांना त्यांनी वेठीस धरलेलं असतं. इतकंच काय, गीताला ते हात दाबायला भाग पाडतात, तर सूरज आणि दिनेश ते हातपाय बांधून ठेवलेले असतात. दरम्यान गायत्री कागदपत्र घेऊन परतते आणि घरात पाहिलेला थरार तिला हादरवून सोडतो, कारण तिचा मुलगा बंटीसुद्धा त्यांच्या निशाण्यावर असतो. शैलेंद्र बंटीवर बंदूक रोखून गायत्रीकडे पाहत म्हणतात, प्रभूंची दुखरी नस मला सापडली आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती कुणीतरी तेजसला फोनवरून दिलेली असते. तेजस गंभीर झालेला पाहून मानसी कारण विचारते, तेव्हा त्याला ज्या गोष्टीची भीती होती तीच खरी ठरलेली असते. मानसीने शैलेंद्र दीक्षित यांच्यावर ठेवलेला विश्वास निरर्थक ठरतो. तेजस मानसीला स्पष्ट सांगतो की आपण गायत्री वहिनींच्या वडिलांवर जो विश्वास ठेवला होता त्याला तडा गेला आहे. हे ऐकून मानसीला सुद्धा मोठा धक्का बसतो. आता पुढे शैलेंद्र दीक्षित यांची जी खेळी कशी रंग घेणार आणि प्रभू कुटुंब या संकटातून कसे बाहेर पडणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. पुढील भागात या कथानकाची खरी गंमत उलगडणार आहे. तोपर्यंत नमस्कार.